पट्ट्यावर घेतलेल्या परिसराचा कालावधी किती वर्षाचा आहे म्हणे? मग शोधा त्याच्यात पट्ट्यावर घेतलेला परिसर आहे का बा? आहे. त्याच्यावर आता सगळ्यात पहिले वाचू, सोनाली आणि मोनाली कोणत्या प्रमाणाचे भागीदार आहे? 2:3 म्हणजे 2:3 असं आहे ना प्रमाण? करू सुरुवात. ज्याच्यावर समाधान नाही त्याच्यावर आपण नंबर टाकले. नावे बाजू पासून सुरू करू. सोप्या सोप्या नोंदी तुम्ही सांगत जा कुठं जाईल ना. चला, नावे बाजूची पहिली नोंद आहे कुठं येईल? किती रुपये? 26,500. त्याच्यानंतर आहे आगत वाहन आणि त्याच्याच खाली आहे निर्गत वाहन. आगत वाहन हा माल आणण्याचे खर्च कुठं येतात? व्यापार खात्यात 4,500. त्याच्याच खाली आहे निर्गत वाहन हा माल नेण्याचा खर्च. याला कुठं घ्यायचं? आगत वाहन निर्गत वाहन. दोन्ही समजले? चला, निर्गत वाहन किती? 6,000. आगत हा माल आणण्याचा खर्च त्याला कुठं घेतलं? निर्गत हा माल नेण्याचा खर्च त्याला कुठं घेतलं? आगत निर्गत नंतर छापलेले कागदपत्र कारखान्यात वापरत असते की कार्यालयात? कार्यालयाचे खर्च कुठं येतात? छपाई व लेखन. किती? 4,000. नंतर वर्तन म्हणजे कमिशन. कमिशनचं दुसरं नाव आहे ते. इंग्लिश मध्ये त्याला कमिशन म्हणते, मराठीत त्याला वर्तन. मग वर्तन दिले म्हणते का वर्तन मिळाले म्हणते? तो आपला शॉर्टकट वाला नियम. नावे बाजूची नोंद नावे बाजूला घ्यायची, जमा बाजूची नोंद हे वर्तन कुठे आहे? कुठं घेऊ? सांगा वर्तन. नंतरची नोंद हे नोंद नवीन आली, शिकवलंय मी तुम्हाला. अधिकार शुल्क म्हणजे उदाहरण सांगितलं ना. अधिकार शुल्क हा माल आणण्याचा खर्च आहे. अधिकार शुल्क कायचा खर्च आहे? आणि आणण्याचे खर्च कुठे येत असते? सांगा अधिकार शुल्क 7,000. रेतीचं उदाहरण सांगितलंय. अधिकार शुल्क रॉयल्टी. रॉयल्टी म्हणजे दुसऱ्याची प्रॉपर्टी वापरण्यासाठी त्याला दिलेला पैसा. म्हणजे अधिकार शुल्क हा माल आणण्याचे खर्च कुठे येतात? चला, अधिकार शुल्कानंतर पैसा बुडाला कुठे येईल? बुडीत कर्जासाठी एक 4 नोंदीचा छोटासा नमुना लिहून दिलाय. झाला का पाठ? सांगा बरं. बुडीत कर्ज प्लस नवीन बुडीत कर्ज प्लस नवीन संचयित कर्ज निधी मायनस जुनी संचयित कर्ज निधी. आपली नोंद कोणती आली? बुडीत कर्ज. बुडीत कर्जाच्या समोर लिहून घेऊ. किती? 3,000. बाकीचा चार्ट ब्लँक सोडू. याला नंतर वाढव. बुडीत कर्जानंतर विपत्र किती शिकवले? 2. विपत्र म्हणजे बिल. प्राप्त विपत्र हे आपली संपत्ती आणि देय विपत्र ही आपली देयता. दोन्ही आले ना? प्राप्त विपत्र किती आहे? 14,000. हे संपत्ती झाली. आणि देय विपत्र किती आहे? 18,000. ही आपली देयता. प्राप्त विपत्रानंतर एकस्व म्हणजे पेटंट्स, कॉपीराइट. जी वस्तू आपण आपल्या नावावर रजिस्टर करून घेतली आहे, नोंदणी करून घेतली आहे, आता ती वस्तू दुसरा कोणी वापरू शकत नाही. मग एकस्व हे आपली काय? संपत्ती. याला इंग्लिश मध्ये म्हणते पेटंट्स, कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क. चला, पेटंट्स ची व्हॅल्यू सांगा. 45. पेटंट नंतर बँकेतील रोख. आपल्या पप्पाचे पैसे बँकेत, मग पप्पाची संपत्ती कुठे जाईल? बँकेत रोख. किती रे बाबू? 16,000. नंतर ऋणको म्हणजे कोण? ज्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत. तुम्ही सगळे माझे कोण आहे? ऋणको. तुमच्याकडून मला पैसा घ्यायचा आहे. तुम्ही माझी काय आहे? संपत्ती. ऋणकोची रक्कम 72 आणि ऋणकोवर समायोजना शिकलोय आपण.
ऋणकोवर वार्षिक 5% काय आकारा म्हणते? संशयित कर्ज निधी. किती संशयित कर्ज निधी शिकलोय आपण? 2. कोणकोणत्या? नवीन वाली, जुनी वाली. ओळखता येते का सगळे? नवीन वाली ही समाय योजनेत येते आणि जुनी वाली ही मग आता जे आपण वाचत आहे हे कशातली वाचत आहे? मग हे कोणती होईल? का जुनी? मग नवीन संशयित कर्ज निधी ऋणको मधून बुडीत कर्जात प्लस. पण नाव काय द्यायचं त्याला? किती टक्के म्हणजे? 5% काढता येते काय? किती झाले? 3600. 3600. याच्यातून काय करायचं? बाहेर येते 68,400. 68,400. हे कोणती संशयित कर्ज निधी झाली? कसं ओळखलं? ऋणको मधून बुडीत कर्जात प्लस. मग ह्या डब्यात पाहायचं नवीन संशयित कर्ज निधी किती नंबरवर आहे? तिसऱ्या नंबरवर लिहून घेऊ. किती? 3600. बाकीचा चार्ट नंतर. समजलं काय? चला ऋणको नंतर. इमारत आपली संपत्ती. समाय नाही काय त्याच्यावर? रक्कम सांगा. इमारत नंतर खरेदी येत असते व्यापार खात्याच्या मागे बाजूला दुसऱ्या नंबरवर. आणि खरेदीची रक्कम आहे 1,87,000. खरेदी परत होती ना? नाही. खरेदी नंतर मजुरी कुठे येत असते? व्यापार खात्याच्या मागे बाजूला. मजुरी कोणत्या लोकांना देतात? कारखान्याचे खर्च मजुरीची रक्कम 19 नंतर वेतन म्हणजे आता सांगा पगार कोणाला देतात? कारखान्यावाल्यांना की कार्यालयावाल्यांना? कार्यालयाचे खर्च कुठे येत असते? 12,500. आणि या वेतनावर एक समायोजन दुसऱ्याच नंबर वाली आहे वाटते. मचा बघू रे. येणे बाकी म्हणजे अजून पैसा यायचा आहे. वेतन काय म्हणते? देणे बाकी आहे. देणे बाकी आहे म्हणजे पैसा अजून द्यायचा आहे. याला काय म्हणतात? अदत्त. काय म्हणतात? अदत्त काय करायचं? शाबाश. किती? 2500. तर बाहेर येते 15. हे झाली अदत्तची पहिली नोंद. अदत्त असलो तर त्या नोंदीत काय करायचं? आणि दुसरी नोंद कुठे जाते? ताळेबंदाच्या देयता बाजूला. ताळेबंदाच्या देयता बाजूला अदत्त वेतन. तिकडे किती ऍड केले रे? 500. मग इकडे किती घ्यायचे? 500. वेतनानंतर कसर म्हणजे डिस्काउंट. दिला का मिळाला? मग तोच आपला नियम शॉर्टकट वाला. नावे आलं तर नावे, जमा आलं तर जमा. मग कसर कुठे आली? मग नावे दे. किती? 3500. कसरी नंतर हे दोन नवीन आहे. पट्ट्यावर घेतलेला परिसर लीज होल्ड प्रिमाइसेस. काय म्हणते त्याला? लीज होल्ड प्रिमाइसेस. पट्ट्यावर घेतलेला परिसर. ऐकलाय का नाव? ऐकलाय पण तुम्हाला माहितच नाही. पट्ट्यावर घेतलेला परिसर म्हणजे काय? तर एक उदाहरण समजून सांगतो मग 2 मिनिटात समजून घ्या. आपल्या गावात बरेच लोक असे आहेत की ज्याच्या घरी शेती नसते. मग हे लोक काय करतात? दुसऱ्याची शेती लागवडीने घेते. ऐकलंय का असं? मग शेती कोणाची आहे? दुसऱ्याच माणसाची आहे. आपण ते शेती लागवडीने घेतली. मग आपण त्या शेतीचा मालक झालो काय? नाही. मालक झालो काय? नाही. पण त्या शेतीत आपण 1 वर्षापर्यंत काहीही पेरू शकतो. म्हणजे आपण मालक आहे पण परमनंट मालक आहे नाही. तात्पुरता मालक आहे आपण. आपण ते जमीन लागवडीने घेतली आहे.
मग तो एक वर्षभर ते जमीन कोणाची झाली? मग त्याच्यात तुम्ही सोयाबीन पेरा, भुईमुग पेरा का सुपाऱ्या लावा, तुम्हाला कोणी काही म्हणत काय? तुम्ही सोन्याचे झाड जरी लावले तरी तो वावरवाला तुम्हाला काहीही म्हणणार नाही. त्याला म्हणतात पट्ट्यावर घेतलेला परिसर. जी जागा आपली नाही पण आपण वापरासाठी घेतली आहे. मग पट्ट्यावर घेतलेला परिसर मीनिंग समजलं काय? ही आपली काय असं संपत्ती, प्रॉपर्टी आहे ना आपली. आपण दुसऱ्याचा वावर पेरायला घेतलं, मग एक वर्षभर ते वावर कोणाचं झालं? मग आपण काही केलं तर चालते ना त्याच्यात? वावरवाला म्हणते नाही मग इकडून नको जाऊ तिकडून नको जाऊ असं म्हणते काय? पट्ट्यावर घेतलेला परिसर समजला काय? त्याला लीज वर घेणे म्हणते. लीज होल्ड प्रिमायसेस, करारावर घेणे. करार नाही समजत? अबे समजलं काय? पट्ट्यावर घेतलेला परिसर आहे 1,20,000 आणि याच्यावर उद्या सगळे विचार. आज मी सांगतो पट्ट्यावर घेतलेल्या परिसराचा अर्थ समजला काय? म्हणजे हे प्रॉपर्टी आपली आहे काय? कोणाची होय? हे कोण घेतली? मग आपण तिचा काय झालो? मग ते आपली काय झाली? पट्ट्यावर घेतलेला परिसर आहे 1,20,000. आता त्याच्यावर असणारी समायोजन आहे का? त्याच्यावर समायोजन वाचू काय मी? उद्या सर्वांना विचारन मी, जे आज आले आहे त्यांना. पट्ट्यावर घेतलेल्या परिसराचा कालावधी 10 वर्षाचा असून म्हणजे आपण परिसर किती वर्षासाठी घेतला? किती रुपयात? 1,20,000. आता काय करायचं बाई? 1,20,000 आणि किती वर्षासाठी घेतला रे? 10. मग भागेला किती करायचे? 10. आता हे 10 कुठून आले समजले? क्वेश्चन मध्ये 5 वर्ष दिलेली रे, तर डिवाइडेड बाय 5. आता किती वर्ष आहे? 10. डिवाइडेड बाय 10. तर याचा आन्सर होते 12,000 रुपये पर एनम. म्हणजे एका वर्षाचे किती झाले? 12. नाही समजलं? नक्की? डबल वर्ष. पट्ट्यावर घेतलेल्या परिसराचा कालावधी किती वर्षाचा आहे? 10. मी काय केलं? 1,20,000 किंमत होती, डिवाइडेड बाय किती केले? 10. आन्सर आलं 12,000 रुपये. 12,000 रुपये पर एनम. म्हणजे एका वर्षाचे किती आले? 12,000. आता समाजांना अजून पुढे काय म्हणते वाचू. त्याची सुरुवात 1 जानेवारी 2017 पासून होते. म्हणजे आपण परिसर कधी पासून घेतला? 1 जानेवारी 2017 पासून. नाही पासून कधी पासून घेतला? 1 जानेवारी 2017. आपलं वर्ष कधी संपते पहा, पटकन पहा. हे इथे लिहून ठेवलं आहे 31 मार्च 2017. म्हणजे आपण परिसर किती दिवस वापरला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने? 3 महिने. डबल एक पडा. परिसर किती रुपयात घेतला? 1,20,000. किती वर्षासाठी घेतला? 10. मग 1,20,000 डिवाइडेड बाय 10. आन्सर आलं 12,000 रुपये. म्हणजे एका वर्षाचे 12. परिसर कधी पासून घेतला? जानेवारी पासून. आणि वर्ष कधी संपलं? 31 मार्च. म्हणजे परिसर किती महिने वापरला? 3च महिने. मग हे 12,000 किती दिवसाचे झाले? एका वर्षाचे. आपण किती महिने वापरला? 3. मग हे असं करायचं 12,000 गुणिला 3 भागीला 12 1 12 12 1 12. 1,000 गुणिला 3. आन्सर किती झालं? 3,000. 3,000 कुठून आले समजले काय? याला म्हणत असते घसारा. काय म्हणत असते? घसारा. असं जेवलो काय आपण? नाही. घसारा येते काय तुम्हाला? त्यानं सारखं सांगून द्यायला पाहिजे होतं का 10% घसारा आकार. पण त्यानं असं सांगितलं काय? त्यानं त्या तिकडे नेलं काटोलले, काटोलवरून त्या तिकडे नेलं नरखेडले आणि नरखेडून डबल कुठं आणलं? ह्या सुनेला फिरत फिरत
आणि शेवटी आणलं होतं बरोबर. आता सांगा घसाऱ्याच्या नोंदी किती होते? येते तुम्हाला? घसारा संपत्तीतून काय करा? किती रुपये मायनस करू? हे समजलं पाहिजे. एवढा सगळा धिंगाणा जे समाज नावाचा, त्याच्यात घसारा हा शब्द कशातच आला नाही. हे आपल्याला लक्ष मनात ठेवावं लागल. त्याला काय म्हणत असते? समजलं सगळे? घसारा संपत्तीतून काय करायचं? बाहेर आले 1,17,000. हे झाली घसाऱ्याची पहिली नोंद. दुसरी नोंद कुठे? घसारा अंडरलाईन करून लिहून घेऊ. पट्ट्यावर घेतलेला परिशिष्ट किती? 3,000 कुठून आले समजले काय? एवढं मोठं घुमून फिरून आलो आणि शेवटी त्याने नाव काय दिलं? समजलं काय? समाज नावाचा, त्याच्यात घसारा शब्द कायच्यातच आला नाही. उद्या जर तोंड वरत करून मला कोण विचारलं तर मला येत नाही. आता येते. समजलं रे? त्याला काय म्हणते? घसारा. समाज नावाचा, त्याच्यात घसारा शब्द कायच्यात आलाय का पहा. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागल. त्याला काय म्हणत असते? आणि घसाऱ्याच्या नोंदी येते संपत्ती मधून दुसरी नफा तोट्याच्या परिसर झाला. चला परिसरानंतर विक्री कुठे येत असते? विक्री परत आहे काय? पैसे बाहेर घेऊन घेऊ. 2,88 विक्री नंतर. ऋणको म्हणजे कोण? ऋणको काय होती? धनको म्हणजे कोण? काय आहे आपली? 45. नंतर वर्तन म्हणजे? आता सांगा वर्तन दिले का वर्तन मिळाले? मग तो शॉर्टकट वाला नियम. नावे आलं होतं, नावे घेतलं होतं. आता जमा आलं तर जमाला घेऊ. किती? वर्तन नंतर म्हणजे आता हे संचयित कर्ज निधी कोणती? हे बुडीत कर्जाच्या डब्यातून किती? चला डब्बा कंप्लीट करू भैया. हे नोंद आली नाही. 3 आणि 3 6,600 मायनस 5,000 इज इक्वल टू 1,600. बुडीत कर्ज निधी नंतर प्राप्त विपत्रे आपली देय विपत्रे आपली नोंद घेतली आहे ना मी पहिले. पुढची नोंद व्याज दिले का व्याज मिळाले? मग तो वाला नियम कोणता वाला? नावेच्या नावे जमाचं जमा. मग व्याज कुठं आलं? कुठं घेऊ? पक्क या खात्यात का या खात्यात? सांगा व्याज सांगा. नंतर ते आपण कालच शिकलो आहे. बँकेचं कर्ज आपली काय असते? बँकेचं कर्ज काय असते? बँकेच्या कर्जाची रक्कम किती आहे? 60,000. आणि याच्यावर टक्के आले ना असे? काल 9% आले होते. आज किती टक्के आले? म्हणजे याच्यावर याला कोणती समायोजना म्हणतात? मग आता थोडस ठाकऱ्या मुंडको वरत काढ. आपण बँकेतून कर्ज किती घेतलं? 60,000. किती टक्क्यानं? तर 12 सखम 72 7,200. नाही समज. व्याज भरा लागल का व्याज मिळत? म्हणजे आपला काय होय? खर्च. तर एक नोंद करायची नफा तोट्याच्या नावेवर कर्जावर व्याज. नावेले कोण आलं? कारण तो आपला खर्च आहे. व्याज भरा लागते ना. मग आपला काय होय? खर्च. एक नोंद कुठे आली? आणि दुसरी नोंद सांगा. ह्या कर्जामध्ये मग बाहेर काढू. आता पैसे किती काढायचे? तर आपण किती काढले? 7,200 पूर्ण घ्यायचे काय? नाही.
त्याच्या काऊन म्हणजे त्याच्या खाली पाहिजे काला किती आहे तू मावल्यात बर्जर लगनच मले करू मागशी आपलं आपलं पा 7200 रुपये नाही काऊन नाही येऊ 7200 मग लिवला आहे का वाच 1 ऑक्टोबर 2016 ला घेतले. शिकलो नाही का काल आपण तुम्ही होते नाही काय हा हे 7200 किती दिवसाचे एका वर्षाचे आता त्याच्या खाली पहा तारीख खाली आहे ओरलच सांगतो कधी घेतलाय म्हणते पहा 1 ऑक्टोबर 2016. आपलं वर्ष कधी संपलं तर मी सांग 31 मार्च. 31 मार्च. मग आपण लोन कधीपासून घेतलो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च किती महिने वापरलो 6. मग हे जे व्याज आलं हे किती दिवसाचं होय एका वर्षाचं आपण लोन किती वापरलो 6 महिने. मग पूर्ण व्याज द्या काय वर्षभराचं नाही. व्याज किती दिवसाचं झालं 6 महिन्याचं. मग 6 महिन्याचं होईल 3600 72 च्या अरे हे 72 किती दिवसाचे होय एका वर्षाचे. आपण लोन किती महिने वापरलो 6 महिने. 6 महिन्याचं व्याज घेऊ ना हो. मग 6 महिन्याचं सोपंच आहे 12 महिन्याच्या अरे किती होईल 3600. पहिली नोंदी नव्वद. कर्जावर व्याज 3600 दुसरी नोंदणी ताळेबंदाच्या देयता बाजूला ह्या कर्जात काय करायचं लॉस. आता किती प्लस करू 3600. तर आता आपण बँकेला वापस करू 63600 व्याजा सहित बँकेतून किती घेतले 60 व्याजाचे किती झाले 3600 किती वापस करायला 63060 कर्ज समजलं हो. चला कर्जानंतर भांडवल येत असते ताळेबंदाच्या देयता बाजूला पहिल्या नंबरवर सोनालीचा आहे 80000 मोनालीचा आहे 1,20,000 चला भांडवलानंतर नोंदी संपल्या आता राहिल्या समायोजन पहिल्या नंबरची भाजी आहे सवरण किती होते 2. सांगा व्यापार खात्याच्या जमा पहिली नोंद होते व्यापार खात्याच्या जमा सवरण किती आहे बाई किंमत 64 आणि दुसरी नोंद होते ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला सवरण 64 चला सेकंड नंबर वाली पा झालेली आहे थर्ड वाली पा झाली आहे फोर्थ वाली पा वाची आहे 4 नंबरची वाची आहे ना वजा बरं चौथी चालू वर्षामध्ये सोनालीने 8000चा माल खाजगी कामाकरिता वापरला. मोनालीनं कितीचा 8000 कायच्यासाठी वापरला खाजगी कामासाठी. याला म्हणतात उचल. काय म्हणतात उचल. उचल दिसली का आपल्या खोपड्यात एवढा मोठा लाईट पेटला पाहिजे ज्याची उचल त्याच्या भांडवलातून मायनस. मग उचल कोण गेली सोनाली का मोनाली मोनालीच्या भांडवलातून काय करायचं मायनस. किती रुपये 8000. उरले 1,12,000 हे झाली उचलीची पहिली नोंद. ज्यानं उचल केली त्याच्या भांडवलातून मायनस. आणि दुसरी नोंद व्यापार खात्याच्या जमा बाजूला हे असं लिहायचं उचल आणि अंडरलाईन करून लिहायचं ज्यानं उचल केली त्याचं नाव. कोण केली मोनाली. किती मायनस केले 8000. इकडे किती आहे 8000. चला उचली नंतर 5व्या नंबरची समायोजना पहा पट्ट्यावर घेतलेला परिसर समजली काय ते नक्की त्याला काय म्हणायचं घसारा. काय म्हणायचं घसारा. अजून शोधा कोणती राहिली कोणतीच नाही मग आता प्रमाण काय होतो गुणांकी बेरीज करता येईल का तुम्हाला चला पटपट लिहून घ्या बेरीज करा नफा काढा नफा वाटून द्या पटपट चालू करा होमवर्क सांगतो